गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स. सम्समध्ये बेटा आपले आता 11th सम मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलं होतं. आता मी 12th सम पासून चालू करतोय. ठीक आहे. 12th सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसेल. कॉपी करून घ्यायचंय. 12th सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसेल. कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय बेटा पहा. अ डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड. पुन्हा कुठलं कनेक्शन आहे? डेल्टा. डेल्टा कनेक्शन असल्यामुळे पुन्हा फॉर्म्युला IL इज इक्वल टू √3 IPH, राईट. आणि VL इज इक्वल टू काय असतं? VPH. VL इज इक्वल टू VPH. पुढे इंडक्टिव्ह लोड टेक्स अ लाईन करंट. टेक्स अ लाईन करंट. लाईन करंट मला दिलेला आहे. टेक्स अ लाईन करंट ऑफ किती एम्पियर बेटा? 20 एम्पियर. टेक्स अ लाईन करंट ऑफ 20 एम्पियर अँड कन्झ्युम्स 10 किलोवॅट. पॉवरची किंमत दिली बेटा 10 किलोवॅट. कन्वर्शन करायचं 10 इंटू 10⁻³ वॅट. 10 इंटू 10⁻³ वॅट. पुढे फाइंड RPH आणि XPH. RPH ची किंमत काढायची आहे आणि अजून एक काय काढायचं बच्चे लोक? XPH ची किंमत काढायची आहे. ओके. इन ईच फेज अँड द पॉवर फॅक्टर. अँड पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बच्चे लोक? कॉस ऑफ आय. कॉस ऑफ आय ची पण किंमत काढायची आहे. ठीक आहे. इफ द सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेज म्हणजेच VL. VL ची किंमत किती दिली बेटा? 400 व्होल्ट. पण VL इज इक्वल टू काय माझा? VPH. मग यालाच मी काय लिहू शकतो? विच इज इक्वल टू VPH. त्याला चौकन डब्बा करून टाका. VL इज इक्वल टू काय झालं बेटा? VPH विच इज इक्वल टू किती आलं? 400 व्होल्ट. पुढे सांगायला गेलं तर RPH आणि XPH काढायचे आहे. तर तुम्हाला पॉवर दिलेली. पॉवरवरनं काय भेटेल बेटा तुम्हाला? कॉस ऑफ फाय भेटून जाईल. पॉवरवरनं काय भेटेल बेटा? P इज इक्वल टू √3 VL IL कॉस ऑफ फाय. राईट. त्याच्यावरनं कॉस ऑफ फाय भेटेल. कॉस ऑफ फाय तर आधी काढा, मग पुढचं बघू काय करायचं काय नाही. पॉवर भेटली आहे. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? √3 VL इंटू द IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. मग पॉवर त्याला डिवायडेड बाय खाली √3 इंटू द VL इंटू द IL विच इज इक्वल टू किती आलं? कॉस ऑफ फाय. ओके. पॉवरची किंमत किती बेटा? एका ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 10⁻³ त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द VL. VL ची किंमत किती आहे? 400 इंटू द IL. IL ची किंमत किती बेटा? 20 एम्पियर. IL ची किंमत किती आहे? 20. ओके. विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला कॉस ऑफ फायची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला कॉस ऑफ फायची किंमत भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. कॅल्क्युलेशन चालू करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. आन्सर भेटेल बेटा तुम्हाला 0.7216. ही कशाची किंमत आली? कॉस ऑफ फाय. कशाची किंमत आली बेटा? कॉस ऑफ फाय. ओके. कॉस ऑफ फाय भेटलं. इथे ना बेटा आपल्याला IL इज इक्वल टू √3 IPH आहे. IL दिलेला आहे, त्याच्यावर मी IPH काढेल. तर IPH काय काढेल? तर IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH असतो. IPH एकदा भेटला, VPH माझ्याकडे आहे, म्हणजे मग मला ZPH भेटायला मदत होईल. ओके. का कसं केलं? आता लक्षात घ्यायचं, त्याने प्रत्येक जी गोष्ट दिलेली असेल बेटा काही कामासाठी दिलेली असेल, त्याच्यावरूनच पटापट पुढे सोडून जायचं. आता IL दिलेला आहे, त्याच्यावरनं काय भेटेल बेटा मला? IPH भेटेल. का IL इज इक्वल टू √3 IPH असतो, त्याच्यावरनं काय भेटून जाईल मला? IPH भेटेल. मग ते काढा ॲज. पुन्हा मग IL इज इक्वल टू किती असतं? √3 IPH. √3 IPH. मग IL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं? IPH इज इक्वल टू IPH. IL ची किंमत 20 त्याला डिवायडेड बाय √3 विच इज इक्वल टू काय आलं बच्चानो? IPH. कॅल्क्युलेशन्स करा. IPH ची किंमत भेटेल 20 डिवायडेड बाय √3. 20 डिवायडेड बाय √3. 20 डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा? 11.54. 11.54 काय एम्पियर. ही कोणाची किंमत आली? IPH ची. ही कोणाची किंमत आली बेटा? IPH. म्हणजे पहा कॉस ऑफ फाय भेटला, IPH भेटला. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा? VPH अपॉन ZPH. VPH अपॉन ZPH. माझ्याकडे IPH आहे, VPH पण आहे, मला ZPH काढता येईल. येस. मग फॉर्म्युला इकडे घ्या. ZPH इज इक्वल टू किती आलं बच्चे लोक? VPH अपॉन IPH. VPH अपॉन IPH. VPH ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय IPH ची किंमत 11.54. ठीक आहे. ZPH कॅल्क्युलेट करा. 400 त्याला डिवायडेड बाय 11.54. 400 त्याला डिवायडेड बाय 11.54 किती आलं बेटा? 34.66. 34.66 काय लिहिते? ओहम. ही कोणाची किंमत आली? ZPH ची. ही कोणाची किंमत आली बेटा? ZPH. ZPH पण भेटला. ओके.
मग आता माझ्याकडे कॉस ऑफ फाय आहे. कॉस ऑफ फाय आहे बेटा. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आरपीएच अपॉन झेडपीएच असतो. येस. आता इथे पहा सगळ्यात महत्वाचं कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला किती असतो बेटा आरपीएच अपॉन झेडपीएच. आरपीएच अपॉन झेडपीएच. झेडपीएच डिवाइड इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय. मग झेडपीएच त्याला मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ फाय. त्याला मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती आलं इथे आरपीएच. झेडपीएच ची किंमत 34.66 इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय काढलेला आहे 0.7216 विच इज इक्वल टू काय आलं आरपीएच. ओके कॅल्क्युलेशन्स करा. आरपीएच ची किंमत बदल 34.66 त्याला मल्टिप्लाइड बाय 0.7216 किती आलं बेटा 25.01. राईट. किती आलं बेटा आरपीएच ची किंमत 25.01 काय लिहिते ओहम. ही कोणाची किंमत भेटली बच्चालो आरपीएच. आरपीएच भेटला. पुढे आता मला एक्सपीएच काढायचा आहे. तर एक्सपीएच काढण्यासाठी बेटा आपल्याकडे एक सिंपल अँड स्वीट फॉर्म्युला आहे. जसा कॉस ऑफ फाय असतो तसा साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच येतो. एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मग मला साइन ऑफ फाय काढावं लागेल. माझ्याकडे कॉस ऑफ फाय आहे बेटा. राईट. त्याच्यानंतर फायची किंमत काढा मग साइन ऑफ फाय काढा. ओके बरं. मग आता काय येईल ॲज कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.7216 मग फाय इज इक्वल टू काय बेटा कॉस इनवर्स ऑफ 0.7216. मग फायची किंमत शिफ्ट दाबून कॉस दाबा म्हणजे कॉस इनवर्स येईल 0.7216 कॉस इनवर्स ऑफ किती आलं बेटा 43.81 डिग्री. ही कोणाची किंमत आली बेटा फायची. मग देअरफॉर पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच. एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मला एक्सपीएच काढायचा आहे. डिवाइड लेकर आला ती मल्टिप्लाय. ठीक आहे. मग झेडपीएच त्याला गुणिले साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं एक्सपीएच. विच इज इक्वल टू एक्सपीएच. मग झेडपीएच 34.66 इंटू द साइन ऑफ फायची किंमत काढली आपण 43.81 विच इज इक्वल टू किती आलं एक्सपीएच. कॅल्क्युलेशन्स करा. एक्सपीएच ची किंमत भेटेल 34.66 इंटू द साइन ऑफ 43.81. चलो किती आलं बेटा 23.99 काय लिहिते पुन्हा ओहम. ही कोणाची किंमत आली एक्सपीएच. बरं एक्सपीएच काढण्यासाठी ना बेटा अजून एक मेथड आहे आपल्याकडे. एक्सपीएच काढण्यासाठी अजून एक मेथड आहे. ऑल मध्ये सांगतो ती मागच्या गणितांमध्ये तुम्हाला दाखवलेली होती. फॉर्म्युला आपल्याकडे एक आहे झेडपीएच चा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो आरपीएच चा स्क्वेअर प्लस एक्सपीएच चा स्क्वेअर. आठवते बेटा. ठीक आहे. त्या फंड्याने इथे झेडपीएच चा स्क्वेअर मायनस इथे किती बेटा आरपीएच चा स्क्वेअर विच इज इक्वल टू एक्सपीएच चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच एक्सपीएच चा स्क्वेअर इज इक्वल टू झेडपीएच चा स्क्वेअर मायनस आरपीएच चा स्क्वेअर. ओके. म्हणजेच एक्सपीएच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती बच्चा लोक इथे झेडपीएच चा स्क्वेअर मायनस आरपीएच चा स्क्वेअर. झेडपीएच ऑलरेडी काढलेला आपण. झेडपीएच किती आहे 34.66 त्याचा स्क्वेअर मायनस आरपीएच पण काढलेला आहे. आरपीएच 25.01 त्याचा स्क्वेअर 25.01 त्याचा स्क्वेअर. ओके कॅल्क्युलेशन्स करा. एक्सपीएच ची किंमत भेटेल अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 34.66 त्याचा स्क्वेअर मायनस 25.01 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट 23.99 काय बेटा ओहम. ही कोणाची किंमत आली एक्सपीएच. दोघीकडनं मला एकच उत्तर भेटतं बेटा चेंज होत नाही. दोघीकडनं मला एकच आन्सर भेटतं चेंज होत नाही. दोघी मेथड्सनी एकच आन्सर भेटतं. ठीक आहे. पुढे जर आता कुठे यूज झाला माझा एक्सपीएच वगैरे काढायचा असेल तर मी एकच मेथड करून दाखवेल. ठीक आहे. मी आता पुढच्या गणितांमध्ये एकच मेथड करून दाखवेल बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा आता 13 सम चालू होईल माझा. 3 इम्पिडन्सेस इच ऑफ म्हणजे झेडपीएच. झेडपीएच ची किंमत किती आहे 16 मायनस J20. 16 मायनस J20 काय आलं बेटा ओहम. ठीक आहे. याचंच कन्वर्शन करून टाका. याचंच कन्वर्शन करा पोलर मध्ये
कशाचा 16 कॉमा मायनस 20 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं बेटा 25.61 अँगल ऑफ RCL tan दाबा मायनस 51.34 डिग्री. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे ZPH इज इक्वल टू किती असतो RPH मायनस JXPH येतं. ठीक आहे, फाईन, विच इज इक्वल टू ZPH मॉड ऑफ ZPH आणि अँगल फाय असतं. राईट, मग इथे मला अनेक किमती भेटून जातात. RPH ची किंमत किती आली 16 ओहम, XPH ची किंमत भेटून गेली 20 ओहम, मायनस नाही लिहायचं, फक्त 20 ओहम येईल किंमत येते फक्त इथे. त्याच्यानंतर ZPH ची किंमत 25.61 ओहम पुन्हा आणि फाय ची किंमत किती आली बेटा 51.34 डिग्री. ठीक आहे, पुढे काय दिलं ते बघू. आर कनेक्टेड इन अ डेल्टा कनेक्शन. कुठलं कनेक्शन बेटा डेल्टा कनेक्शन आहे म्हणून IL इज इक्वल टू √3 IPH, IL इज इक्वल टू √3 IPH आणि VL इज इक्वल टू काय बेटा VPH, VL इज इक्वल टू VPH. डेल्टा अक्रॉस 230 वोल्ट, व्होल्टेजची किंमत दिली आहे किती बच्चे लोक 230 वोल्ट, विच इज इक्वल टू याला काय लिहिता बेटा VPH. VL इज इक्वल टू 230 वोल्ट इज इक्वल टू VPH. पुढे काय म्हणतोय कॅल्क्युलेट द फेज करंट सांग म्हणजे IPH ची किंमत सांग. पुढे लाईन करंट म्हणजेच IL ची किंमत सांग. पुढे फेज व्होल्टेज म्हणजे VPH ची किंमत सांग. त्याच्यानंतर लाईन व्होल्टेज म्हणजे VL ची किंमत सांग. ठीक आहे, अँड पॉवर डाऊन एवढ्या किमती काढायच्या. पण गणित सोपं आहे बेटा. आता इथे पहा VL VPH काढायची गरज आहे का बेटा. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू ऑलरेडी आहे. मला IPH आणि IL काढायचा आहे. IPH पहिले निघेल, IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. VPH आहे माझ्याकडे, येस. मग आता IPH आधी निघेल, IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती येतो बेटा VPH अपॉन ZPH. VPH ची किंमत 230, त्याला डिवायडेड बाय ZPH आहे माझ्याकडे 25.61. IPH ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 230 त्याला डिवायडेड बाय 25.61, 230 त्याला डिवायडेड बाय 25.61 किती आलं बेटा 8.980 काय इथे एम्पियर. IPH भेटला. पुढे IL इज इक्वल टू √3 IPH असतो. येस, IL इज इक्वल टू किती असतो √3 त्याला गुणिले IPH 8.980 IL ची किंमत दिली. कॅल्क्युलेशन करा √3 त्याला गुणिले 8.980 किती आलं बेटा 15.55 काय एम्पियर. ही कशाची किंमत झाली बेटा IL ची. IL भेटला, IPH भेटला. पुढे VL VPH. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आहे बेटा 230 वोल्ट. ठीक आहे, हे पुन्हा लिहून घेतलं म्हणजे लगेच इथे लक्षात येईल. आणि पॉवरसाठी फॉर्म्युला √3 VL IL. VL ची किंमत आहे, IL ची किंमत आहे इंटू द कॉस ऑफ फाय नाहीये फक्त. मग आता कॉस ऑफ फायच्या मान कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे RPH अपॉन ZPH. RPH ची किंमत किती बेटा 16 त्याला डिवायडेड बाय ZPH ची किंमत आहे 25.61. कॉस ऑफ फाय ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा 16 डिवायडेड बाय 25.61 किती आलं बेटा 0.624. ही कोणाची किंमत झाली कॉस ऑफ फाय. पुढे सगळ्यात शेवटी पॉवरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे √3 VL IL इंटू द कॉस ऑफ फाय. ओके, √3 तसाच VL ची किंमत 230 त्याला गुणिले IL ची किंमत 15.55 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय 0.624. कॅल्क्युलेशन्स करा √3 त्याला गुणिले 230 त्याला गुणिले 15.55 त्याला गुणिले 0.624. ठीक आहे, ENG दाबा त्याला 3.865 इंटू 10⁻³ काय आडनाव वॅटमध्ये. आडनाव काय बेटा वॅटमध्ये. ही कोणाची किंमत झाली पॉवरची. बेटा पॉवर. सगळं गणित संपलंय. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. 13 सम. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सम लिहून घ्यायचं आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता पुन्हा पुढचं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल.
कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढचा सम तुम्हाला आता 14वं गणित स्टार्ट होईल बेटा. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे. 14वं गणित इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. 14वं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. काय म्हणतोय, डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन आहे. पुन्हा आय एल इज इक्वल टू काय √3 IPH आणि VL इज इक्वल टू काय बेटा VPH. VL इज इक्वल टू VPH. पुढे इंडक्शन मोटर हॅव्हिंग 3 आयडेंटिकल कॉइल्स इज सप्लाइड बाय 3 फेज 400 वोल्ट. व्होल्टेजची किंमत किती बेटा 400 वोल्ट. यालाच मी काय लिहू शकतो VPH. का डेल्टा कनेक्शन आहे VL इज इक्वल टू काय असतं VPH. द लाईन करंट म्हणजेच IL ची किंमत 43.3 एम्पियर दिलेली आहे. पुढे अँड द टोटल पॉवर पण दिलेला आहे. टोटल पॉवर टेकन इज 24 किलोवॅट. कन्वर्शन करा 24 इंटू 10⁻³ वॅट. ठीक आहे. पुढे फाइंड द रेजिस्टन्स पर फेज आणि अजून एक काय विचारतोय रिॲक्टन्स पर फेज म्हणजे XPH. RPH ची किंमत आणि XPH ची किंमत असं सम सोडवलंय आत्ताच आपण. ठीक आहे. आता इथे पॉवर दिलेली आहे. पॉवरनं VL IL आहे √3 कॉन्स्टंट असतो, cos ऑफ फाय भेटून जातो. जस्ट एक गणित आली म्हणजे 12th सम सेम होतं. 12th आणि 14th फक्त किमती बदलल्या आहेत. 12th आणि 14th सेम आहे, फक्त किमती बदललेल्या आहेत. पहिल्यांदा मी पॉवर काढेल. पॉवर काढेल म्हणजे त्याच्यावरनं काय निघेल ते बघा. IL त्याला बनवले cos ऑफ फाय. राईट. मग आता √3 पॉवरची किंमत आहे. √3 VL IL फक्त काय निघेल मला ऑटोमॅटिकली cos ऑफ फाय. मग पॉवर त्याला डिवायडेड बाय √3 इंटू द VL इंटू द IL विच इज इक्वल टू cos ऑफ फाय. ओके. पॉवरची किंमत किती बेटा 24 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय √3 इंटू द VL ची किंमत 400 इंटू द IL ची किंमत दिलेली आहे 43.3. ठीक आहे. एका ब्रॅकेटमध्ये विच इज इक्वल टू cos ऑफ फाय. कॅल्क्युलेशन चालू करा, cos ऑफ फाय ची किंमत भेटेल. cos ऑफ फाय ची किंमत भेटेल. किती बेटा cos ऑफ फाय तुम्ही सोडवला ना तर cos ऑफ फाय तुम्हाला भेटेल ब्रॅकेटच्या आत 24 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय √3 इंटू 400 इंटू द 43.3 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. 0.8 ही कशाची किंमत झाली cos ऑफ फाय. आता इथे मला IL दिलेला आहे राईट. त्याच्यावर मी लगेच IPH काढू शकतो. मग पुन्हा ॲज IL इज इक्वल टू √3 IPH असतो. ठीक आहे. त्याच्यावरनं IL त्याला डिवायडेड बाय √3 विच इज इक्वल टू IPH येतो. ओके. मग आता IL 43.3 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू IPH. चलो कॅल्क्युलेशन्स करा. 43.3 त्याला डिवायडेड बाय √3 43.3 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा 24.99 काय एम्पियर. ही कशाची किंमत आली IPH भेटलं, cos ऑफ फाय भेटलं. आता बेटा माझ्याकडे एक फॉर्म्युला IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH असतो. आता ZPH माझा निघेल. सेम 12th सम सारखं सोडवतोय बेटा, काही चेंज नाहीये. आता IPH इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे VPH अपॉन ZPH. मग इथे मला ZPH भेटून जाईल. ZPH इज इक्वल टू VPH अपॉन IPH. राईट. हा डिवाइडला मल्टिप्लाय इकडे होऊन जाईल, मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होऊन जाईल. VPH ची तर किंमत आहेच माझ्याकडे किती बेटा 400 त्याला डिवायडेड बाय IPH आत्ताच काढला 24.99. चलो ZPH ची किंमत भेटून जाईल. कॅल्क्युलेशन्स करा. 400 त्याला डिवायडेड बाय 24.99 किती आलं बेटा 16.00 म्हणजे 16 ओहम. ठीक आहे. ही कोणाची किंमत झाली ZPH भेटला. पुढे आता तुमच्याकडे ना बेटा cos ऑफ फाय आहे. cos ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला असतो RPH अपॉन ZPH. मग ZPH त्याला गुणिले cos ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं बेटा RPH. ओके. 16 त्याला गुणिले cos ऑफ फाय ऑलरेडी काढलेला आहे किती बेटा 0.8 विच इज इक्वल टू काय लिहिते RPH. कॅल्क्युलेशन्स करा. RPH ची किंमत भेटेल 16 इंटू 0.8 किती आलं 12.8 ओहम. ही कोणाची किंमत झाली बच्चालो RPH. पुन्हा आता नाव
आता अजून एक किंमत करता येईल साइन ऑफ फाय. साइन ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मग आता सगळ्यात पहिले मला साइन ऑफ फाय काढावं लागेल. ठीक आहे, किंवा फायची किंमत लागेल ॲज कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती आहे बेटा आपल्याकडे 0.8. मग फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8. फायची किंमत काढा. शिफ्ट दाबून कॉस दाबलं, कॉस इनवर्स आलं 0.8. किती आलं बेटा 36.86. 36.86. मग देअरफॉर आत्ताच फॉर्म्युला लिहिला साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच. राईट. मग झेडपीएच त्याला गुणिले साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू काय आलं एक्सपीएच. ओके, झेडपीएच ची किंमत झेडपीएच 16 त्याला गुणिले साइन ऑफ फायची किंमत 36.86 विच इज इक्वल टू एक्सपीएच. चलो कॅल्क्युलेशन्स करा. एक्सपीएच ची किंमत भेटेल 16 गुणिले साइन ऑफ 36.86. चलो 9.59. 9.59 काय लिहिले ओहम. ही कोणाची किंमत आली बच्चा लोक एक्सपीएच. आरपीएच भेटला, एक्सपीएच पण भेटला. आरपीएच भेटला, एक्सपीएच पण भेटला. कळालंय बच्चा लोक. चलो व्हिडिओ पॉज करा. 14व गणित पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून 14व सम पण लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे तुमचे आज 3 गणित झालेत बेटा. बाकीचे सम्स उद्या बघू. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.